निवडणूक न लढवता आता थेट जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य होता येणार आहे. कसं ते सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला फॉलो नक्की करा, कारण अशा महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात सांगण्याचं काम फक्त आम्हीच करतो. राज्य मंत्रिमंडळाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही महापालिकांप्रमाणे स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याचाच अर्थ थेट निवडणूक न लढवताही पात्र व्यक्तींना या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मानाचं पद मिळवता येणार आहे. या निर्णयानुसार साधारणतः 60 ते 65 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये 5 स्वीकृत सदस्य असतील. जर सदस्य संख्या जास्त असेल तर त्या प्रमाणात स्वीकृत सदस्यांचे प्रमाणही वाढवले जाईल. पंचायत समित्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठ्या पंचायत समित्यांमध्ये 2 आणि लहान पंचायत समित्यांमध्ये एका स्वीकृत सदस्याची नियुक्ती केली जाईल. ज्या 70 पंचायत समित्यांमध्ये केवळ 4 ते 5 निर्वाचित सदस्य आहेत, तिथेही एक स्वीकृत सदस्य घेण्याची सूचना करण्यात आली आहे. सुरुवातीला 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये हा निर्णय लागू होणार असून सार्वत्रिक निवडणुकांनंतर राज्यातील इतर सर्व ठिकाणी हा नियम अंमलात येईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीनंतर मंत्रिमंडळाने यावर शिक्कामोर्तब केला आहे. ग्रामीण राजकारणात सक्रिय राहू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.